तो तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही त्याला ओळखता का? आजचे पवित्र शुभवर्तमान. त्याच दिवशी त्यांच्यापैकी दोघे अम्माऊस नावाच्या एका गावी जात होते, जे जेरुसलेमपासून 60 स्तादिये दूर होते. घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांशी बोलत होते. ते असे बोलत व प्रश्न विचारत असतानाच स्वतः येशू त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. परंतु त्यांना ओळखता येऊ नये म्हणून त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडला होता. त्यांनी त्यांना म्हटले, चालताना तुम्ही एकमेकांशी ह्या कोणत्या गोष्टी करत आहात? ते थांबले आणि उदास दिसू लागले. त्यांच्यापैकी कलोपास नावाच्या एकाने त्यांना उत्तर दिले, ह्या दिवसांत जेरुसलेममध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात की काय? त्यांनी त्यांना म्हटले, कोणत्या गोष्टी? त्यांनी त्यांना म्हटले, नाझरेतकर येशू विषयीच्या गोष्टी, जो देवापुढे व सर्व लोकांपुढे कृत्यांत व शब्दांत समर्थ संदेश करता होता, आणि त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी मरणाची शिक्षा देण्यासाठी कसे धरून दिले व वधस्तंभावर कसे खेळले. परंतु आम्हाला अशी आशा होती की तोच इस्रायेलला सोडविल. इतकेच काय, तर ह्या गोष्टी घडून आता 3रा दिवस उजाडला आहे. शिवाय आमच्या स्त्रियांमधील काही जणींनी आम्हाला चकित केले, कारण त्या आज सकाळीच थडग्यावर गेल्या होत्या आणि त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्या येऊन सांगू लागल्या की त्यांनी देवदूतांचे दर्शनही पाहिले, जे म्हणाले की तो जिवंत आहे. आमच्या बरोबर असलेल्यांपैकी काही जण थडग्यावर गेले आणि स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ते रिकामे आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. त्यांनी त्यांना म्हटले, अहो निर्बुद्ध लोकांनो आणि संदेशकर्त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास धीमे असणाऱ्यांनो, ख्रिस्ताने ह्या गोष्टी सोसून आपल्या वैभवात प्रवेश करणे आवश्यक नव्हते काय? मोशेपासून आणि सर्व संदेशकर्त्यांपासून सुरुवात करून त्यांनी पवित्र शास्त्रांत स्वतःविषयीच्या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. ते ज्या गावी जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्यांनी पुढे निघून जाण्याचा बहाणा केला. त्यांनी त्याला आग्रह केला, आमच्या बरोबर थांबा, कारण आता संध्याकाळ झाली आहे आणि दिवस मावळत आला आहे. ते त्यांच्याबरोबर राहण्यासाठी आत गेले. जेवायला त्यांच्याबरोबर बसल्यावर त्यांनी भाकर घेतली आणि उपकार मानले. ती मोडून त्यांनी त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले, पण त्याच क्षणी ते त्यांच्या दृष्टीआड झाले. ते एकमेकांना म्हणाले, मार्गावर ते आपल्याशी बोलत असताना आणि पवित्र शास्त्र उघड करून सांगत असताना आपली अंतःकरणे आपल्यामध्ये जळत नव्हती काय? ते त्याच क्षणी उठून जेरुसलेमला परतले आणि त्यांना 11 शिष्य व त्यांच्याबरोबर जमलेले इतर लोक भेटले. ते म्हणत होते, प्रभू खरोखरच उठला आहे आणि शिमणाला तो दिसला आहे. त्यांनी मार्गात घडलेल्या गोष्टी सांगितल्या आणि भाकर मोडताना त्यांनी त्यांना कसे ओळखले ते सांगितले. मनन. अम्माऊसच्या शिष्यांप्रमाणे आपणही जीवनातील निराशा आणि संभ्रमाच्या काळात अनेकदा उदास असतो. येशू आजही आपल्यासोबत चालतो, जरी आपण त्याला ओळखत नाही. तो आपल्यासाठी पवित्र शास्त्र उघडतो आणि आपल्या हृदयांना प्रज्वलित करतो. मार्गावर ते आपल्याशी बोलत असताना आणि पवित्र शास्त्र उघड करून सांगत असताना आपली अंतःकरणे आपल्यामध्ये जळत नव्हती काय? शिष्यांनी भाकर मोडताना त्यांना ओळखले. प्रत्येक मिस्सा विधीमध्ये येशू ख्रिस्त युखरिस्तमध्ये स्वतःला आपल्याला प्रगट करतो. आपणही आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर त्याची उपस्थिती ओळखायला शिकूया आणि त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊया. प्रार्थना करूया. हे येशू, अम्माऊसच्या शिष्यांप्रमाणे आमची अंतःकरणे तुझ्या वचनाने जळू दे. जीवनातील अंधारात तू नेहमी आमच्या सोबत असतोस हे ओळखण्यास आम्हाला मदत कर. भाकर मोडताना तू जसा प्रकट झालास तसाच प्रत्येक युखरिस्तमध्ये आम्हाला तुझे दर्शन होऊ दे. आमच्या हृदयात तू सदैव वास कर. आमेन.
मराठी वचनमध्ये तुमचे स्वागत. आज आपण लूक 24:13-35 वर मनन करणार आहोत. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.